आता यामध्येच काय होतं, तुम्हाला अवॅगॅड्रो एक नंबर असतो ह्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, जशी की पायाची असते. ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये 1 मोल पदार्थ असतो ना, त्यामध्ये अणूंची संख्या जी असते ना, ती संख्या असते 6.022 इंटू 1023 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. कॉन्स्टंट आहे. इथून पुढे जर अवॅगॅड्रोचा कोणता क्वेश्चन आला किंवा अवॅगॅड्रो संख्या टाकावी लागली तर त्यासाठी एक अगोदर सांगते तुम्हाला. कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये काही चेंज नसतो, फक्त ही संख्या लक्षात ठेवायचं. हे नाव हे नाही ठेवलं तरी चालेल, पण हे एवढं लक्षात ठेव. आणि पारद याच्यावर पण क्वेश्चन येतात हा, धातू अधातूमध्ये. पारद ज्याला की अमलगम पण म्हणतात हा. पारद ह्या शब्दातच नाव कळतं तुम्हाला, पाऱ्यापासून जे पदार्थ बनतात, पाऱ्यापासून बनणाऱ्या सर्व पदार्थांना पारद असं म्हणतात हा. ओके, पारद म्हणजे कंपल्सरी ह्या रिएक्शन मध्ये पारा असतोच. त्याच्यानंतर त्यासोबत सोने असो, चांदी असो, काहीही होऊ द्या पुढं, पण पारा हा कॉन्स्टंट आहे, असणार म्हणजे असणार. क्लिअर? या 2 गोष्टी लक्षात राहिल्या. जायचं आता क्वेश्चन आन्सर कर. सांगा बरं. सांगा पटकन सांगा. घ्यायचं क्वेश्चन आन्सर. येस या नो. ओके राधे सर. अजून देवयानी मॅडम. ओके, आता हे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्हीसाठी येणारे काही क्वेश्चन आहेत. ओके संतोष सर, चला घेऊया. दिसतंय ना इथून? सर्वसाधारणपणे धातू डॅश नसतात. पहिला आहे तन्य, दुसरा पर्याय आहे वर्धनीय, तिसरा पर्याय आहे ठिसूळ, चौथा पर्याय आहे सुवाही. बरोबर शैला मॅडम, मीना मॅडम बरोबर. हे क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड दोन्हीला विचारलं जातं. अरे वा, छान लिहिलं उत्तर, म्हणजे सर्वांना आपलं समजेल. बरोबर, करायचं मग डन. कोमल मॅडम बरोबर. पर्याय क्रमांक 3 ठिसूळ. आता हे नसतात सांगितलं, ह्या तिन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत धातूमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता. आला बघा पारद. पारद संमिश्रांचा आवश्यक घटक, आवश्यक घटक हा आहे. कोणता आहे बघू. पर्याय क्रमांक 1 ॲल्युमिनियम, पर्याय क्रमांक 2 तांबे,
पर्याय क्रमांक 3 पारा आणि पर्याय क्रमांक 4 चांदी. बरोबर देवानी मॅडम. शैला मॅडम बरोबर. राखी मॅडम बरोबर. रोहिणी मॅडम बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. चल नेक्स्ट घेऊ. काल आपण राजधातू पण घेतले होते हा. त्याच्यावर क्वेश्चन आला आता. ते प्रिव्हियस इयर मध्ये आलेलेच क्वेश्चन आहेत हा. खालीलपैकी कोणते राजधातूचे उदाहरण नाही हा. नाही. सोने, चांदी, प्लॅटिनियम, इथे घेऊ चौथा पर्याय. ओके. नाही. नाही सांगायचंय. नाही. बरोबर देवानी मॅडम. बरोबर मीना मॅडम. बरोबर संतोष सर. बऱ्यापैकी उत्तर येईल. शोभा मॅडम बरोबर. सुवर्णा मॅडम बरोबर. खूप छान उत्तर देतात. आतापर्यंत मॅक्झिमम उत्तर. नाही मॅडम, राखी मॅडम चुकतंय. थोडा विचार करा. सोनाली मॅडम बरोबर. बरोबर. बघा, राजधातूमध्ये सोने, चांदी, प्लॅटिनियम ज्यावर ही गंज चढत नाही असे सांगितले होते आपण, किंवा त्याच्यासोबत अभिक्रिया जास्त होतात असे. त्याचं उत्तर आहे निकेल. ओके. कालचं ते थोडं राजधातूचं बघून घ्या, तिथे लक्षात येईल. मी तुम्हाला तिथे लिहूनही दिलेत काही. ओके. नंतरचा क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन क्रमांक 4. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चमक किंवा चकाकी, इथं चकाकी वापरतात. चकाकी येते. पहिला पर्याय आहे निकेल. दुसरा पर्याय आहे कथील. तिसरा पर्याय आहे जस्त. आणि चौथा पर्याय आहे ग्रॅफाइट. हा, मीना मॅडम बरोबर. उन्नती मॅडम बरोबर. कीर्ती मॅडम बरोबर. नीट लक्ष करा. वेगळा ऑप्शन येणाऱ्यांनी नीट लक्ष. शोभा मॅडम बरोबर. धातू अधातू मधल्या बरोबर रुपाली मॅडम. याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येतं
हे बघा, जर तुम्हाला क्वेश्चन समजला नाही किंवा क्वेश्चन समजला आणि ह्या आन्सर मध्ये आपल्याला काही कळत नाही, अशा वेळेस डायरेक्ट धातू आणि अधातू असं लक्षात घ्यायचं आपण. हा, काय घ्यायचं? धातू आणि अधातू या दोन प्रकारच्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तुम्हाला लक्षात येईल. अधातू जेवढे असतात त्यांना चकाकी असते का? इथं बाकीचं काही बघायचं नाही आपल्याला, कोणता बरोबर आहे कोणता चूक आहे, की हा धातूमध्ये जातोय का अधातूमध्ये. पण हे एक दोन तर लक्षात येतात. समजा हे दोन तर लक्षात येईल आपल्याला, जस्त आणि ग्राफाईड, ह्यांना चकाकी नसते. हे दोन ऑप्शन इथंच कटले की. नंतर कथील, कथील हा मूर्त्यांमध्ये वापरला जातो. उरला कोणता? निकेल. हा, म्हणजे आपला पर्याय हा आहे. हे बघा, ही निगेटिव्ह परीक्षा नाहीये, त्यामुळे जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर कृपया त्याला कोरे सोडू नये. हवं तर मग आपण पाहिलं एक दोन प्रश्नांची उत्तर कशी आलती, 3. आपण हे तर पर्याय सांगितलं, आपण उत्तरावरून याचं उत्तर शोधणे ह्याच्यामधून पाहतो. मग समजा बाय चान्स आपल्याला दोन्ही येत नाही किंवा दोन्ही ओळखीचं नाही, अशा टायमिंगला कोणता तरी एका पर्यायाला क्लिक करून यायचं, कोरं सोडायचं नाही. चूक येईल अगर बरोबर येईल. ओके, घ्यायचा पुढचा प्रश्न. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? हा पेपर फर्स्टला पण विचारला गेलेला क्वेश्चन होता. हो, आयोडीन हा अधातू आहे. ब अधातूंना सहसा चकाकी नसते. आयोडीनला चकाकी असते. आयोडीन हा धातू आहे. त्याचे उत्तरासाठी दिलेले पर्याय बघा. उत्तर दिलंच नाही रेखा मॅडम, ह्याच्यामधलं फक्त दोनच कसा भरू शकताय तुम्ही? मी सांगते उत्तर द्यायले, उत्तराचे पर्याय द्यायले. हा एवढा क्वेश्चन आहे. आता बघा, आयोडीन सॉरी, फक्त अ व ब. ओके, दुसरा पर्याय आहे फक्त क व ड. ओके, तिसरा पर्याय आहे फक्त अ ब क. आणि चौथा पर्याय आहे फक्त ब क ड. घाई करू नका, सावकाश उत्तर द्या. बरोबर कोमल मॅडम, संतोष सर बरोबर, सावकाश द्या. स्वाती मॅडम बरोबर, रोहिणी मॅडम बरोबर, नीलिमा मॅडम बरोबर, नागसेन सर बरोबर, शोभा मॅडम बरोबर, ओप्पो बरोबर. आता हे बघा, मी बाकीच्यांची छान प्रकारे नावं घेते ना, पण तुम्ही ते मोबाईलचे नाव टाकू नका ना प्लीज. आता सांगा, घाई केल्यामुळं काय होतं, उत्तर येत असूनही चुकतं. ह्याच्यामध्ये आयोडीन हा अधातू आहे, बरोबर आहे. ओके,
धातूंना सहसा चकाकी नसते. चकाकी नसते धातूंना, पण अपवाद काही आहेत ना ज्यांना चकाकी असते, म्हणून त्यांनी सहसा हा शब्द यूज केलेला आहे. त्याच्यामुळे हा पण विधान बरोबर आहे. आयोडीनला चकाकी असते, बरोबर आहे. आता ते अपवाद आहे. मग ह्याला चकाकी असल्यामुळे हा काही धातू झाला का? नाही, हा चूक आहे. म्हणजे उरलं काय? अ ब क. कुठं आहे एवढ्या पर्यायामध्ये अ ब क? कोणत्या याला आहे सांगा? बाकीच्यांनी उत्तर सांगितले आहेत. ज्यांनी सांगितलं नाही त्यांनी सांगा. उत्तर तर आपण इथं काढलेलंच आहे. ज्यांनी आतापर्यंत बोललेच नाहीत, कमेंट्स एकही केले नाहीत, मी सर्वांची नाव घेते. तुम्हाला सर्वांनाही लक्षात येते. तर मला जेवढ्या कमेंट्स दिसतात तेवढ्याचे मी घेते. एखाद्या वेळेस लिहिताना करताना एखादी कमेंट्स येऊन जात असेल, बरोबर म्हणून सर. पर्याय क्रमांक 3. ओके, घ्यायचा नेक्स्ट. चला, मी मोडेपर्यंत सांगा हो म्हणून. बरोबर पूनम मॅडम, बरोबर रुपाली मॅडम. चला घ्यायचं. छान वाटायलेत ना आज क्वेश्चन? सोपे यायलेत है ना? बघू, बघत बघत अवघड पण येतील. 6. पितळ हे हे पण घेतले बरं का आपण का. पितळचे तुम्हाला मी संमिश्र उदाहरण दिलं होतं. हे कशाचे संमिश्र उदाहरण आहे? संमिश्र म्हणजे कोणतेही एक किंवा दोन धातू अधातू पासून मिळून बनलेला पदार्थ म्हणजे संमिश्र. कोणते कोणते आहेत बघू आता. पितळासाठी काय काय लागतं? कॉपर आणि टीन. सेकंड, कॉपर आणि सिल्वर. इथे घेऊ. थर्ड, कॉपर आणि लोखंड दिसायले. अजून पर्याय क्रमांक 4 इथं दिसतंय, कॉपर आणि झिंक. काय असेल बरोबर देवानी मॅडम? येस, उज्ज्वला मॅडम बरोबर. स्वाती मॅडम बरोबर. मीना मॅडम बरोबर. चव्हाण सर बरोबर. वडाळे सर मॅडम बरोबर. मनोज सर बरोबर. मनीषा मॅडम बरोबर. चला, सगळ्यांनीच उत्तर दिले. स्वाती मॅडम तुमचंही बरोबर आहे. हे आहे, এটা समजावण्यासारखं काहीच नाही. एकाचंही उत्तर चुकलेलं नाही. हे सगळ्यांनी मला बरोबर सांगितलं, एकाचंही चुकलेलं नाही. बरोबर शोभा मॅडम, एकाचंही चुकलेलं नाही. तुमच्या सर्वांचं अभिनंदन आहे. म्हणजे तुम्ही नोट्स पाठवलेला क्लास वगैरे व्यवस्थित पाहिलाय. बरोबर. अशा पद्धतीने जर अभ्यास केलात ना क्लासमध्ये, शक्यतो लाईव्ह मध्ये हे होऊन, तर पेपर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होतो सगळ्या विषयाचा. नाहीतर विज्ञानच करताल पुन्हा मग म्हणताल कसं काय झालं मॅडम असं. बरोबर आहे की? चला, हा मोठा क्वेश्चन आहे जरा. खालीलपैकी योग्य योग्यवाला आलं बघा. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? घाई करू नका, नीट बघा. ब्रोमीन हा अधातू आहे. सेम तसंच उदाहरण दिसायले हे पण. सर्वसाधारणपणे अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात.
ब्रोमीन द्रव अवस्थेत आढळते. ब्रोमीन हा धातू आहे. इथं थोडं कन्फ्युज करणारं उत्तर आहे. सगळ्यांना येते हे पण उत्तर, पण तरी सांगते की कन्फ्युज कुठं होते ते. अ व ब. दुसरा पर्याय म्हणते फक्त क व ड. तिसरा पर्याय म्हणते फक्त अ ब क. आणि चौथा पर्याय म्हणते फक्त ब क आणि ड. सांग सांगा उत्तर सांगा. कन्फ्युज करणारा पण पॉईंट सांगते मी. बरोबर सुरेश चव्हाण सर, बरोबर निलिमा मॅडम, राखे मॅडम बरोबर, बरोबर चव्हाण सर, बरोबर संतोष सर, बरोबर मीना मॅडम, बरोबर स्वाती मॅडम, राधेश सर बरोबर, रिअलमी बरोबर, मनीषा मॅडम बरोबर, देवयानी मॅडम बरोबर, मनोज सर बरोबर. चला आता इथं बघूया. ब्रोमीन हा अधातू आहे. ओपो बरोबर. बघा ब्रोमीन हा अधातू आहे. इज इट क्लिअर? ओके. सर्वसाधारणपणे धातू स्थायू आणि वायू रूपात आढळतात. क्लिअर, आपल्याला माहितच आहे आढळतात. बरोबर. ब्रोमीन हा द्रव अवस्थेत आढळतो. म्हणजे इथं काय आला? अपवाद. काल शिकवताना मी प्रत्येक वेळेस सांगत होते अपवादावर लक्ष द्यायचं. मॅक्झिमम अपवादावर क्वेश्चन विचारले. बरोबर. आता इथंच कन्फ्युज होतं बघा. ह्या वाक्यामध्ये काय म्हणतायत की सर्वसाधारणपणे धातू अधातू हे स्थायू आणि वायू रूपात आढळतात. मग इथं काय दिलंय? ब्रोमीन हा द्रव अवस्थेत आढळतो. मग काही जणांना काय वाटते, अरे हा अधातू नसणार आहे, हे वाक्य बरोबर, हे वाक्य बरोबर, हे वाक्य बरोबर. मग त्यांनी काय करतात? ऑप्शन 4 ला क्लिक करतात. कधी वाचताना किंवा विसरताना. त्याच्यामुळेच मी तुम्हाला एक ट्रिक दिला होता. त्या ट्रिक कशामुळे? हे अशा गफलत होत नाही. आणि रिव्हिजन परत परत मी यामुळेच घेतलं की हे स्थायू द्रव आहेत, पण आपल्याला लगेच लक्षात येतं की हे अपवाद आहे. ओके संतोष सर बरोबर आहे. पण इथं काही जणांची गफलत होते. हे स्थायू आणि वायू बघितलं, त्यांना वाटतंय हे अधातू तर स्थायू आणि वायू मधले, म्हणजे हे दोन तर पर्याय आपल्याला घेता येणार नाही. मग त्यांनी काय करणार झाले? इकडे धातूकड वळायला बघतात. अधातू नाहीये असं त्यांनी धरतात, गृहीत. ओके. पर्याय क्रमांक 3 पुढचा घेऊया. आता कोणता येतो बघूया क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. खालीलपैकी कोणत्या संयोगाच्या मध्यभागात
धातूंचा समावेश नाही. पर्याय क्रमांक 1 क्लोरोफिल, सायनोकोबाल्मिन, तिसरा आहे हिमोग्लोबिन, चौथा आहे बेन्झिन. सांगा खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्यभागात धातूंचा समावेश नाही? नीट नीट बघून उत्तर द्या. आपण कार्बन वगैरे घेतले होते. डोनर गमावले जातात, गमावले जातात, तशा टाइप मधला क्वेश्चन आहे हा. पर्याय क्रमांक 3 कशामुळे वाटायला बरं? सांगू शकतायत? नाही राधेश, असे काही गफलत करणारे येतात क्वेश्चन. याचं डायरेक्ट उत्तर सांगते आणि का आहे हे पण सांगते. याचं उत्तर आहे बरोबर संतोष सर. संतोष सरांना आले उत्तर याचं. बेन्झिन आहे. का तर ह्याच्यामध्ये कार्बन आणि अणूचा जो हे असतो ना, एकमेकांना जोडलेला असतात. प्रत्येक कार्बन मध्ये हायड्रोजन असतात, म्हणजे मध्यभागी त्यांचा धातूचा कसाही समावेश होत नाही. त्यामुळे कळालं? काल आपण गेन, डोनर, गमावले गमावले घेतलं होतं की नाही? धातू गमावतात गमावतात त्याच्यामध्येच असतं. फक्त आपण आतापर्यंत गेले का तसेच क्वेश्चन लक्षात ठेवू नका. थोडा अवघड भागही लक्षात ठेवा. काही सोपे काही अवघड. ओके चालेल, म्हणजे समजलंय. शैला मॅडमने सांगितलंय, समजले. चला 2021 ला आलेला एक क्वेश्चन आहे तो घेऊया. ॲव्होगॅड्रो नंबर हा त्या पदार्थाच्या पदार्थात असणाऱ्या कणांची संख्या होय. आत्ताच घेतलाय मी. ऑप्शन न देता सुद्धा उत्तर येतील याचे. बरोबर आहे. 1 ग्रॅम. दुसरा आहे 1 किलोग्रॅम. आणि तिसरा आहे 1 रेणू. चौथा आहे 1 मोल. बरोबर राखा मॅडम. अजून आताच घेतलं होतं आपण. ॲव्होगॅड्रो हा नंबर 1 घेतला होता आपण. 2 पॉइंट काय होतं? ॲव्होगॅड्रो नंबर काय होता? 2 पॉइंट होता, 3 पॉइंट होता, 4 पॉइंट, 5 पॉइंट, 6 पॉइंट.
काय त्रास दिलं होतं मी? डबल सांगू? बरोबर देवानी मॅडम. 6.022 इंटू 10⁻23 हा 1 मोल पदार्थासाठी, कोणत्याही पदार्थ असू द्या, त्याच्यामध्ये 1 मोल कणांची संख्या असते. ही 1 मोल कणांची संख्या असते, एवढी संख्या असतेच प्रत्येक पदार्थामध्ये. त्याचं उत्तर आहे 4. त्याचं उत्तर आहे 4. पुढचा क्वेश्चन घेऊ. आर्गॉन अनुअंक 18 अचूक इलेक्ट्रॉन स्वरूपन काय आहे? हे आहे. आता कोणतं आहे बघूया. त्याने ॲटॉमिक नंबर पण दिलाय 2862 288 2682. पर्याय क्रमांक 4 2484. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर आहे उत्तर. बरोबर आहे. बरोबर राखी मॅडम. बरोबर संतोष सर. बरोबर मीना मॅडम. बरोबर स्वाती मॅडम. बरोबर सुवर्ण मॅडम. राधेश सर बरोबर. कृष्ण मॅडम बरोबर. देवयानी मॅडम बरोबर. चला सर्वांना याचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. अजून सांगायचं कोणाला? सांगायचं ज्यांना येतं त्यांच्यासाठी घाई करून पळायचं नाही आपल्याला. ज्यांना येत नाही त्यांनी विचार करून सांगू शकताय. उत्तर सांगितलंय तरी कमेंट बॉक्स मध्ये सांगायला थोडस जे व्हायचं असेल तर सांगू शकतायत. एक्सप्लेन करायचंय. ओके, एक्सप्लेन करून सांगू. चालतंय. एक मिनिट. आता अर्गोनचा ऍटॉमिक नंबर किती दिलाय त्यांनी? हे प्रश्न 1 ते 2 दोन्हीमध्ये येतात. अवघड सोपे हे एवढाही अवघड नाही. मॅक्झिमम 2 मध्ये येतो, पण त्यांनी कोणत्या ह्याच्यामध्ये घेतील सांगता येत नाही. बरोबर आहे ना त्यांचं. आता ह्याचा अनुक्रमांक 18 आहे, तर पहिला जो आहे त्याच्यामध्ये किती बसणार? 2च बसणार. बरोबर आहे की इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर ही आपली जी पहिली सेल आहे त्याच्यामध्ये 2 बसणार. ओके. मध्ये नंतर एल किती असते आपली? 8 इलेक्ट्रॉनची असणार, म्हणून इथं 8च बसणार. ओके. त्याच्यानंतर एम सेल जी असते तिचं पण 8च आहे, म्हणून हे 8 8 8 8 होणार. तर इथं 4 टाकले तर पुन्हा 4ची पोकळी रिकामीच राहते. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा वेगळाच एक चॅप्टर आहे, पण लक्षात ठेवा तुम्ही असं. ओके. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या सेल असतात मॅडम. ह्या सेलमध्ये परफेक्ट नंबर असतात. हो बरोबर. यांची बेरीज 18 येते, कारण हे अनुअंक इथं दिलेले आहे त्यांनी, त्याच्यामुळे. ओके. चला क्वेश्चन 11 घेऊया. धातूंच्या
अभिक्रियाशीलता श्रेणीमध्ये सर्वात वर असणारा धातू कोणता आहे? ह्याच्यावर मी ना इथं आलेला हा क्वेश्चन आहे 2017 पेपर 2 ला, सेकंड पेपर वाल्यासाठी 2017 आलेला आहे. अल्युमिनियम, आता ह्यावर मी विचार करते आपण दुसरे पण ह्याच्यावर रिलेटेड क्वेश्चन घेऊया. ह्याच्या रिलेटेड ह्याच्यामध्ये आलेले असो किंवा नसो आपण प्रिपरेशन पुढचीही केली पाहिजे. ह्याचं उत्तर सांगा अगोदर. काल आपण एक श्रेणी घेतलीये, त्या श्रेणीमध्ये आहे आणि मी कालच तुम्हाला ह्याच्यावर 2-2, 3-3 क्वेश्चन, थोडक्यात 4 क्वेश्चन आणि तेच मी रिवाइज करणार आहे परत. बरोबर, ओप्पो. एक जणांनाच उत्तर येईल. देवाने मॅडम बरोबर. बरोबर मनीषा मॅडम. पटापटा पटापटा पटापट असं सांगायला पाहिजे. बरोबर सर. नार्वेकर. रोहिणी मॅडम बरोबर. शैला मॅडम बरोबर. राधा सर बरोबर. स्वाती मॅडम बरोबर. असं मला बरोबर बरोबर म्हणायला सुद्धा वेळ पुरला नाही पाहिजे, इतक्या फास्ट कमेंट जायला पाहिजे तुमच्या. रात्री आपण घेतलेले. बरोबर संतोष सर. करू मग डन. पर्याय क्रमांक 4. धातूच्या अभिक्रियाशीलता श्रेणीमध्ये सर्वात वर असणारा धातू पोटॅशियम आहे. बरोबर, आपण काल घेतला होता. तरी पण मी इथं तुम्हाला सगळ्यात जास्तचे पहिले 5 सांगणार आहे. म्हणजे परत एक घेते आणि त्यावरच ना मराठीत नावे सांगा म्हणजे लक्षात राहील. ओके. ह्याच्यामध्ये मराठीमध्ये ठेवण्यापेक्षा मॅडम अशीच लक्षात ठेवावं लागणार आहेत मॅक्झिमम. का तर जास्त करून रेणुसूत्रच येतात त्याचे. आपण जरी मराठीतून ठेवलं तरी रेणुसूत्रच जास्त येतात. चांदी, सोने हे असं ठेवायला लक्षात जातं, पण कॉपर, मर्क्युरी ह्याचे जे असतं ना आपल्याला नावे ते असेच ठेवावे लागतात. का तर ह्याचे जास्त करून रेणुसूत्र रिऍक्टिव्हिटी रिॲक्शन होते त्याच्यामुळेच ते तसेच येतात मॅक्झिमम. ओके. सगळ्यात जास्त धातूंच्या धातू आणि जास्त इकडं 5 घेऊ कमी. हे पुढच्या तयारीसाठी आपल्या. आता ह्याच्यावर आलाय म्हणजे अजून काही क्वेश्चन येऊ शकतात. पहिले 5 आहे. पहिला पोटॅशियम, दुसरा सोडियम, तिसरा मॅग्नेशियम, चौथा अल्युमिनियम, कॅल्शियम विसरला. कॅल्शियम, नंतर मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम. ओके. आणि कमी कमी दिलेले तुम्हाला इकडे मी 6, 7, 8, 9 आणि हे 10. ओके. कॉपर सगळ्यात कमी नंतर मर्क्युरी सगळ्यात कमी. ओके. त्याच्यानंतर चांदी, सोने आणि लीड हे कमीवाले. म्हणजे आता जास्त चालाय, कमी चाला तर कॉपर. समजा फॉर एक्झाम्पल प्रश्न कसा होता आपल्याला की धातूंच्या अभिक्रियाशीलतेमध्ये श्रेणीमध्ये सर्वात वर असणारा धातू कोणता. आता ह्याच्या उलट धातूंच्या अभिक्रियाशीलता श्रेणीमध्ये सर्वात कमी असणारा धातू कोणता सांगा बरं. हा उतरता क्रम घेतलाय आपण. कोणता आहे सर्वात कमी असणारा. तर उत्तर मी राईट केलेले ऑलरेडी. बरोबर रोहिणी मॅडम. बरोबर बरोबर देवाने मॅडम. आता एकदा अधातूचं पण घेऊया. हे रिवाइज आहे अधातूचं एकदा घेऊया. अधातू जास्त
आणि इकडं कमी. फ्लोरीन सर्वात जास्त, ऑक्सिजन आणि क्लोरीन. इकडं सल्फर, फॉस्फरस आणि कार्बन. सर्वात जास्त कोणता आहे इथं अभिक्रियाशीलतावाला जास्त? फ्लोरीन. ऑक्सिजन. आणि हे मराठीत उलट ठेवायला अवघड जातं बरं का, लक्षात. होईल तेवढं इंग्लिश मध्ये ह्याला लक्षात ठेवा, का तर हे सोपं जातं. आता तुम्हीच ह्याचे मराठीतून नाव काढल्यानंतर बघा. आता आपण सगळ्यांना सवय लागलेली आहे ऑक्सिजन म्हणतात, प्राणवायू. हे लक्षात ठेवायला जरा जड जातच आपल्याला. सल्फर. आणि एक्झाम मध्ये पण डायरेक्ट असे शब्द येत आहेत. सल्फर, फॉस्फरस आणि कार्बन. आणि मगवाच्या क्वेश्चन मध्ये मॅडम तसेच होते ते. ओके. सर्वात जास्त फ्लोरीन, सर्वात कमी सल्फर. ओके. ह्याच्यावरही क्वेश्चन आले तरी आपलं उत्तर चुकू नये म्हणून हे रिवाइज. ओके. समजलं इथपर्यंत? समजलंय? समजलंय की नाही सांगा. हो, म्हणजे समजायला. ओके. चल, आज आपण इथं स्टॉप करूया. उद्याच्या अजून क्वेश्चनची प्रॅक्टिस घ्यायची की नवीन चॅप्टर सुरू करायचा बाकी? आता आज तर तुम्ही खूप बऱ्यापैकी छान उत्तरं दिलेले आहेत, पण घ्यायची आहे का सांगा. जर घ्यायची असेल तर उद्या एक दिवस आपण हे करू, नाही तर नवीन चॅप्टर ओपन करूया. सांगा एकदा कमेंट बॉक्स मध्ये. रेकॉर्डिंग स्टॉप करते मी, म्हणजे आपल्याला कळतं.